चांगला अभ्यास कर. या वर्षी आहे ना आपल्या 80% फिक्स 80+ आहे ना. डीजे विजे बुक करायचा ना आपण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज काय मी कॉलेजला गेलो नाही. आज असाइनमेंट सबमिशन होतं, पण आज थोडेफार म्हणजे आमच्या आधीचे रोल नंबर बोलवलेत, नंतर आमची बॅच जाणार आहे. तर म्हणजे आमच्या बॅचला सरांनी मेसेज टाकला असा की जेवढे रोल नंबरला सांगितले तेवढ्यांनी फक्त आज यायचे, बाकीच्यांना मी सांगेल तेव्हा. त्यामुळे मी गेलो नाही. मी पण सकाळ जर बसलो तर कंप्लीट केलं असाइनमेंट, आणि नंतर सरांनी मेसेज टाकला जाऊ दे. आणि आज मित्रांनो 10वीचं पेपर सुरू झालेले आहेत. तर राज गेला पेपर. आता थोड्या वेळाने राज येईल. बघूयात आपण राजला आजचा पेपर कसा गेला. तसं म्हणायला गेलं तर आज मराठीचा पेपर होता त्याचा, पण बघूयात आपण तो किती सोडून आला पेपर, किती आहे त्यांनी. कारण की 2 दिवस खूप अभ्यास करत होता, तो बाहेर कुठेच गेला नाही. तर मग बघूयात आता त्यांनी किती पेपर सोडवला. तो आल्यावर त्याला विचारूयात आपण त्याचा एक्सपिरियन्स कसा होता. बोर्डाचा पहिला पेपर होता आज त्याचा. बघूयात, चला राज आल्यावर विचारूयात त्याला सर्व. तर मित्रांनो, राज आलेला घरी, आणि त्याला आपण थोडा आराम करायसाठी वेळ दिला होता. आता तो उठल्या झोपला होता तो, कारण की आज पेपर देऊन आला आणि आज पहिलाच पेपर होता मराठीचा त्याचा. तर बघत आपण त्याला विचारूया आता कसा काय गेला पेपर. चला. तर राज, आज कोणता पेपर होता तुझा? मराठीचा पहिला पेपर मराठीचा होता. मग काय कसा काय गेला? सोपं होता, खूप सोपं होता. किती वाजता उठला? मी 5:30 वाजता. 5:30 उठून काय करत होता एवढं वेळ? रिव्हिजन मार्क. मग पेपर चांगला गेला का? पूर्ण वेळेच्या आधीच झाला का? तर तुला काय वाटतं राज, तुला मराठीच्या पेपरमध्ये किती येतील मार्क? 80 पैकी आहे ना 70च्या आसपास. आणि म्हणजे तुझ्या वर्गामधले कोण होतं का तुझ्या वर्गामध्ये, म्हणजे स्कूलमधले कोण? तू एकटाच याच्यामध्ये? नव्हतं, कोणच नव्हतं. तुला ते बोर्ड सेंटर जे लागले ते जवळ आहे का तुझे? आणि त्या पेपरमध्ये PYQs आले होते का जास्त? आलते ना. मग तू पूर्ण पेपर सोडवला? 80/80 तर सोडवलाच असेल ना, का सोडले काय प्रश्न? 80. मग काय पेपर सोडवताना तुला काय वाटलं? भीती किंवा उत्साहित होता तू? काय नाही, मला काहीच नाही वाटलं. काहीच नाही वाटलं? किंवा पेपरच्या आधी जाताना कसं काय होईल, कुठं येईल? मी सुरुवात केली, डायरेक्ट शेवटला थांबलो. शेवटला थांबला. आणि तुला अशी भीती नाही वाटली का, माझा सीट नंबर पुढे सर्वात आधी येईल किंवा सर्वात लास्ट किंवा मध्ये येईल काय असं? मग आता सीट नंबर कुठे आला होता? मध्ये आलाय? तिसऱ्या बेंचवर. तिसऱ्या. त्यामुळे तो उत्साहित आहे. मग आता नंतर दुसरा पेपर कोणता आहे? इंग्लिशचा पेपर आहे. त्याचा अभ्यास कधी येतो? 27 तारखेला. मग आता अजून किती दिवस आहेत त्याला? 7. बापरे, 7 दिवस. ठीक आहे. मग 7 दिवस आता पूर्ण त्याचा स्टडी करणार तू? काय करणार? 2 दिवस काहीतरी टाइम टेबल रुटीन बनवला असं ना, का ह्या दिवशी हे वाचणार, या दिवशी हे कम्प्लीट करणार? रुटीन बनवतो आता. मग उद्यापासून इंग्लिशचा तयारी ना? नाही, सकाळी क्लासला जायचं. आणि क्लास आहे अजून? क्लासला जाऊन काय सर ॲप्लिकेशन वगैरे केले का? केले ना. मग सर्व इंग्लिशचा पेपर पण सोपा जाईल ना तुला? चांगला जाईल ना? एवढा कॉन्फिडन्स आहे तुला? एवढा कॉन्फिडन्स? मराठीपेक्षा जास्त खूप छान झाला. एवढा अभ्यास केलाय तू? मराठीमध्ये पण जास्त मार्क येतील ना तुला? ठीक आहे. मग कर अभ्यास. आता कुठे जाणार तू? काय करणार? मामाकडे जाऊन कोणता विषय चालू झाला? मॅथ्स 2चा. मॅथ्स 2चा कोणतं काय करणार नक्की? तिसरा धडा सर्कलचा धडा. मॅथ्स 1 झालं का तुझं अभ्यास करून? तो पण मॅथ्स 1 तर मी पण तुला शिकवलं होतं. परत मॅथ्स 1 मग मामाकडे जाऊन कम्प्लीट केलं काय? आता मॅथ्स 1 सर्व कम्प्लीट झालं तुझं? येतं का आता सर्व? चिन्हांचे नियम सर्व ना? आता मॅथ्स 2चं किती बाकी आहे? 2 धडे बाकी आहेत. चांगला अभ्यास कर. या वर्षी आहे ना आपल्या 80% फिक्स 80+ आहे ना. डीजे विजे बुक करायचा ना आपण. तर चला मित्रांनो, राजने तर सांगितले त्याचं काय आजचा पेपर कसा गेला. तो एवढा खुश आहे, त्याच्या तोंडावर एवढे भारी एक्सप्रेशन्स होते. ते आपल्याला मला असं वाटतं की गेलाच चांगला पेपर. आणि मी पण पहिला घरी आल्यावर रिचेक केलं पेपर. सर्व त्याला विचारलं याच्या जागी काय आन्सर केले, काय लिहिले. तर त्यांनी सांगितलं तर त्याला चांगलाच पेपर गेला आहे. पुढचा पण चांगलाच आहे. आणि आता आपला पण वेळ झालेला ग्राउंडला जायचा. तर आपण पण आता जाऊया ग्राउंडला. आणि आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच.
मला अशी आशा की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्या आपण पुन्हा भेटूया एक नवीन आशेने, एक नवीन दिशेने, नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.